विदर्भात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. 23 तारीख कुठेच पाऊस नाही, धूळ पेरणी केल्याने दुबार पेरणी, पुन्हा किड्यांचा प्रादुर्भाव, प्रचंड निराशेत आणि संकटात आहे शेतकरी विदर्भात. पावसाने दडी मारल्यामुळं खरं तर अपेक्षा होती की पाऊस 15 तारखेपर्यंत मान्सून सगळा अंदाज, हवामान खात्याचा अंदाज हा 15 ते 20च्या दरम्यान पाऊस येईल. काही लोकांनी असे सांगितले की पेरणी जरा उशिरा करा. शेतकऱ्यांनी पेरणी थोडी उशिराही केली. मुळात आता शेतकऱ्यांच्यावर संकट ओढवलं ते वाणी नावाच्या किडीने. ही वाणी नावाची किडी जे आता आलेली आहे, कापसाचं बियाणं पेरलं आणि त्याला अंकुर आल्यात, 2-4 पानं त्याला वर आली आणि ते फस्त करण्याचं काम वाणी नावाचं हे किडा करतोय. हा किड्यामुळे प्रचंड शेतकऱ्यांचं आता नुकसान होत आहे. म्हणजे बियाणंही संपलं आणि पेरलं तेही गेलं, उगवलं तेही गेलं, अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे. याचा लवकरात लवकर सरकारने लक्ष घालून कृषी मंत्री असू देत, मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात माहिती मागवली पाहिजेत. आणि शेतकऱ्यांचं आता जे मोठं संकट आहे, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, अद्यापही पावसाचा अंदाज नाही, सगळे अंदाज फेल झालेले आहेत. आणि जून महिना पूर्णतः कोरडा गेला असल्यामुळे एक फार मोठा आसमानी संकट आता शेतकऱ्यावर आलेला आहे. अशा स्थितीमध्ये तातडीची बैठक या प्रश्नांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलवावी आणि त्वरित यावर उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावेत. बियाणे उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले पाहिजे. आता बियाणाचा फार मोठा शॉर्टेज निर्माण होणार आहे. सोयाबीन अजूनही 30-35% लोकांच्या पलीकडं शेतकऱ्यांनी, 35% शेतकऱ्यांच्या पलीकडं सोयाबीनचा पेरा झालेला नाही. म्हणून या भयानक अशा संकटाला शेतकरी आता झुजतोय. तातडीनं लक्ष घालण्याची गरज आहे. माहिती मागवा, उपाययोजना करा आणि शेतकऱ्याला मदत करा, ही आता आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी करतो. सोनिया गांधी